प्रत्येक आई आपल्या बाळाला पौष्टिक काय देता येईल ह्याचा विचार करत असते. त्यासाठी आज मी एअरफ्रायमधील बिस्किटं कशी बनवायची आणि ती देखील विना साखर विना गूळ. तर चला पाहूया. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. बिस्किटं अगदी 15-20 मिनिटांमध्ये तयार होतात. हे बिस्किटं आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या पिठामध्येच मी बनवणार आहे. 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बाजरीचं पीठ घेणार आहोत, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे गहूचं पीठ घेणार आहोत. तुम्ही ह्या व्यतिरिक्त कोणतेही पीठ तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता. थोड्या प्रमाणात हे मी बिस्किट आता बनवत आहे. तुम्ही जास्तसुद्धा प्रमाण घेऊ शकता. थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हे पांढरे तीळ घेतलेले आहेत, 2 चमचे घालायचे आहे. थंडीच्या दिवसात तिळाचं खूप महत्त्व तुम्हाला माहीतच असेल, खूप पौष्टिक असतात. त्याचप्रमाणे तुम्ही काळे तीळ देखील घालू शकता. इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे, तो हाताने असा चोळून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, जिरंसुद्धा हाताने असं कुस्करून घालायचं आहे. इथे साजूक तूप घेतलेलं आहे, तर 3 चमचे घेतलेलं आहे. तुम्ही एखादा चमचा एक्स्ट्रा टाकला तरी काही हरकत नाही. हे प्रथम आपण सगळं मिक्स करून घेऊया. तूप चांगलं पिठाला सगळं लागलं पाहिजे. त्या अगोदर इथे मी ड्रायफ्रूट्स पावडर घालणे, माझ्याकडे बदामाची पावडर आहे, तर 2 चमचे बदामाची पावडर घातलेली आहे, ऑप्शनल आहे. बिस्किटं अजून जास्त पौष्टिक होण्यासाठी मी बदामाची पावडर घातलेली आहे. ड्रायफ्रूट्स पावडर देखील तुम्ही घालू शकता. आता हे पण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी ओतायचं नाही, अगदी थोडं थोडं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. गरज असल्यास पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे हे चांगलं मळून घ्यायचं आहे. पाणी जरा जास्त झाल्यास तुम्ही थोडंसं गहूचं किंवा ज्वारी बाजरी ह्यातलं कोणतंही पीठ थोडंसं पेरू शकता त्यावरती आणि त्यानंतर चांगलं असं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. तर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, आपण लाटून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे गोळा केलेला आहे. छोटा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तो गोळा बनवून त्यावर असं बटर पेपर दुसरा ठेवायचा, म्हणजे त्याला चिकटत नाही आणि एकदम पातळ असे आपल्याला हे बिस्किट मिळतात. तुम्ही पराठा वगैरे बनवतात तेव्हा देखील ही तुम्ही बटर पेपरची ट्रिक वापरा, म्हणजे तुमच्या लाटण्याला वगैरे ती भाजी चिकटणार नाही. हे अगदी पातळ असं लाटून घेतलेलं आहे मी, छोटाच गोळा घेतलेला. तर त्याचा आकार कोणताही आला तरी काही हरकत नाही. तर तुम्ही कोणतेही शेप देऊ शकता. माझ्याकडे हे बिस्किट कटर आहेत, तर त्याचा मी शेप देणार आहे. बिस्किट कटरच्या शेपमुळे आपली जी लहान मुलं आहेत अगदी त्यांना शेपची माहिती देखील कळते. राऊंड, ट्रँगल किंवा स्टार असं सगळ्या शेपची माहिती कळते आणि खूप इंटरेस्टिंग वाटते त्यांना ते खायला देखील. घरी पाहुणे आल्यावर किंवा आपण सुद्धा घरी कधी कधी बाहेरची बिस्किटं खातो आणि मुलांनी ते बघितल्यावर मुलं मागतात. तर कृपया मुलांना ती बाहेरची बिस्किटं मैद्याची साखरेची देऊ नका. तर हे आमची रेसिपी बघा आणि मुलांसाठीही बनवून ठेवा. जेव्हा ती बिस्किट मागतील तेव्हा ही बिस्किटं द्या, नक्की त्यांना आवडतील आणि आपल्याला ही घरची बिस्किटं आणि खूप पौष्टिक बिस्किटं दिल्याचं समाधान होईल. तर अशी उलथनाने ती बिस्किटं काढून घ्यायची आहेत, कारण खूप पातळ आहेत. आज आपण ही बिस्किटं एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत. तर त्यासाठी एअर फ्रायला इथे मी तुपाने किंवा तेलाने ग्रीस करायचं आहे आणि एअर फ्राय आता मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. अगदी 2 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण दुसरी बिस्किटं बनवूया. आणि तुमच्याकडे एअर फ्राय नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता. तर तवासुद्धा मी गॅसवरती ठेवलेला आहे, प्रीहीट केलेलं आहे 5 मिनटं. त्यानंतर अगदी गॅस मंद करायची आणि अशा प्रकारे हे बिस्किटं ठेवून द्यायची. सेंटरला मी ठेवणार नाही, कारण ते कदाचित जास्त जळण्याची शक्यता आहे. एअर फ्राय देखील आपलं प्रीहीट झालेलं आहे, त्यामध्ये अशा प्रकारे ही बिस्किटं लावून घ्यायची आहेत. बिस्किटं सगळी लावून घेतलेली आहेत. आता आपण एअर फ्राय हे 180 डिग्री सेल्सिअसला आपण फक्त 4 मिनटासाठी हे आपण ठेवणार आहोत. ती थोड्या प्रमाणात ही बिस्किटं बनवल्याने ते 15-22 दिवस पुरतात. त्यानंतर लगेच आम्ही पुन्हा बिस्किटं बनवतो. हे पहा, हे आता संपत आलेली आहेत, त्यासाठी पुन्हा ही बिस्किटं करायला घेतलेली आहेत. तर इथे तव्यावरची बिस्किटं आपण फिरवून पाहूया. ही पहा, ही तव्यावरची बिस्किटं आहेत, चांगली एकदम क्रिस्पी होतात ही देखील. एअर फ्राय असल्यास तुम्ही एअर फ्रायमध्ये बनवा, म्हणजे त्याला असे डागसुद्धा येत नाही. तर आता एअर फ्रायचं देखील 4 मिनटं झालेली आहेत. आपण हे बाहेर काढून फिरवून घेऊया सगळे.
अगदी क्रिस्पी होतात मस्त. तुम्हाला मी आता रेडी झाल्यावर दाखवते. तर आता सगळे फिरवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे एअर फ्राय अगदी 2 मिनटासाठी आपण लावून घेणार आहोत. फक्त 2 मिनटं. आता आपण तव्यावर ठेवलेली आहेत ती बिस्किटं देखील पाहूया. तर मी लोखंडी तवा घेतलेला आणि ही बिस्किटं देखील आपली तयार झालेली आहेत. ती अलग काढून घेऊया. एअर फ्रायमधील बिस्किटं देखील भाजलेली आहेत. तीसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे थंड करायला ठेवायचे आहेत. पसरवून ठेवूया. आता दुसरी बिस्किटं देखील अशा प्रकारे आपण एअर फ्रायला लावून घेऊया. एअर फ्रायमध्ये ठेवताना ते एकमेकावर आली पाहिजे नाहीत, त्यामुळे अशी व्यवस्थित लावून घ्या आणि पुन्हा एकदा 4 मिनटासाठी हे आपण बिस्किटं भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा काढून फिरवून ते 2 मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत. बिस्किटं गरम आहेत तोपर्यंत अशी प्लेटमध्ये पसरवून ठेवायची आहेत आणि थंड झाल्यानंतरच ती एखाद्या बरणीमध्ये घालून ठेवायची आहेत. म्हणजे ती 22 दिवस महिनाभर अशीच चांगली राहतात. म्हणजे आम्ही 22 महिनाभरासाठीच करतो, त्यानंतर पुन्हा नवीन बनवतो मुलांसाठी. तर हे भरपूर टिकतात आणि शेवटपर्यंत एकदम कुरकुरीत राहतात. हे पहा, एकदम मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. आणि तुमच्याकडे एअर फ्राय नसलं तर हे तव्यावर ठेवलेले बिस्किटं देखील अशाच प्रकारे कुरकुरीत झालेली आहेत. तुम्ही तव्यावर देखील बनवू शकता. आमच्या मियाझोईसाठी जे आम्ही बिस्किट बनवतो तेच मी तुम्हाला शेअर करते की तुमच्या मुलांनाही तुम्ही असंच पौष्टिक द्या. आणि चणे किंवा शेंगदाणे आहेत त्याच्या बाजूलाच ही घरच्या बिस्किटाची बरणी देखील बाजूला ठेवा. ते आनंदाने खातील. आणि आता थंड झालेले आहेत, आपण हे बरणीमध्ये घालून ठेवूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.